देवता आजची पत्रकार परिषद घेत असताना ही भरगच्च गर्दी कोणत्या विषयासाठी हे कळलेलं नाहीये. असू दे, थोडं थोडं असते आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या भाजपच्या आमच्या नेत्या सो चित्राताई वाघ, श्री ओमप्रकाश चव्हाणजी, श्री नवनाथ भट, उपस्थित सर्व मान्यवर, सुरुवातीला सांगतो की आजची पत्रकार परिषद मी मुंबई बाहेर असताना 31 तारीखला दिल्लीला रामलीला मैदानावर एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये बरेच नेते यांनी भाजप आणि माननीय पंतप्रधान मोदी साहेब अमित शाह यांच्यावर टीका केलेली. त्या टीकेला उत्तर द्यावं आणि टीकाकारांची वैयक्तिक अवकात काय याचं मूल्यमापन करावं या हेतूने ही पत्रकार परिषद घेतली. मुद्दाम काय आकडेवारी सुरुवातीला सांगतो. उद्धव ठाकरे आता मुंबईत बैठक वगैरे घेत नाही. मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षात 2 दिवस मंत्रालयात गेले, नाही तर मातोस. पण आता रामलीलाला मात्र जातात आणि त्यांची इंडियन त्यांचं आघाडी झाली आहे, त्यांच्या बैठकीला उपस्थित राहतात. शिवसेना उद्धव ठाकरे खासदार 5, आमदार 16, येणाऱ्या निवडणुकीपर्यंत 16तले 10 पण अजून 5 राहतील, 10 राहणार नाही. अशी व्यक्ती त्या मैदानावर जाऊन कोणाविरुद्ध बोलावं? देशाच्या पंतप्रधानांवर. तुझी राजकीय उंची काय, बौद्धिकता काय? मुख्यमंत्री झाला म्हणून एवढं? अरे आमचे बीजेपीचे 303 आहे खासदार, 303, आणि तुझे 5 आहे. चटणी पण नाही पानावर घालायबद्दल काय बोलतो? याने जे काय या ठिकाणी बोललेलं आहे मी सगळं मुद्दा मांडलाय. याने आमच्यावर केलेली टीका भाजपवर, आमच्या पंतप्रधानांवर एवढ्या खालच्या शब्दात त्यांनी केली की म्हणे यांना पंतप्रधान मोदी यांना मोदींचा पक्ष भाजप याला तडीपार का. आमचे 303 आमची सत्ता आहे केंद्रात, राज्यात. तडीपार करायचं ठरवतं आम्ही कोणाला करू? कोरोनामध्ये औषधाचे पैसे खाणाऱ्याला करू आणि ज्यांच्यावर अनेक पेंडिंग केस ईडीमध्ये आहे त्यांना करू. उद्धव ठाकरेंना. हे उद्धव ठाकरे स्वतःला काय समजतं माहित नाही. मला तर मानसिक स्थिती बिघडली आहे त्याची, बिघडली. खरं सांगतो मी कोणाला अरे तुरे करत नाही, पण याला कारण पंतप्रधान बोलणं एवढी लायकी नाही, पात्रता नाही, गुणवत्ता नाही. तू डायरेक्ट तडीपारची आवश्यकता कशी काय करतो? भाजपला करा. अरे आम्ही जगामध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप आहे आमचा, जगामध्ये, इंडियामध्ये नाही. जरा माहिती घे ना, नुसता सामना वाचू नको, बंडरबाद संपादकांचे लिहिलेले लेख वाचू नको, बाकीचे पण वाच. आणि त्यामुळे त्यांनी जी टीका केली आहे, भाजप हा भ्रष्ट पक्ष. आता उद्धव ठाकरेला आता खरं म्हणजे शिवसेनेत 39 वर्ष होत, 66 पासून 39 आणि त्यानंतर 85ला मी नगरसेवक झालो, 87ला बीएसटी चेअरमन झालो, 90ला आमदार, नंतर मंत्री. हे पद आल्यानंतर
आम्ही जेव्हा मातोश्री भेट द्यायचो खाली यात कधीच नाही जायचो, प्रसाद तर घेऊन जावंच लागत. अरे तुला दिलेले आता तू आमच्याकडून का प्रत्येकाकडून जे काही मागत होता तो भ्रष्ट पैसा नव्हता, काळा पैसा नव्हता. काय नोकरी करतो, काय बिझनेस आहे हो मातोश्रीच्या? उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे काय बिझनेस आहे? सामना. कोरोनामध्ये सगळी प्रिंट मीडिया तुम्ही सगळे माहित आहे, सगळे लॉस आणि बंद पण पडले, प्रिंट मीडिया बंद. आणि त्या काळात त्या 2 वर्षात करोड रुपये सरप्लस प्रॉफिट मध्ये सामना. हा काळा पैसा व्हाईट नाही केला, नाही केला, सुटला नाही. इन्क्वायरी आहे, योग्य वेळी करणार. पण तू मोदींवर बोलायची नैतिक अधिकार नाही. हे 10वं वर्ष आहे. मोदींनी केलेली कामं जरा आठव. मोदींच्या काळात मोदींनी गरिबांसाठी केलेली कामं आठव. कोरोनाच्या वेळेला गरीब लोकांच्या घरात चूल पेटत नव्हती, पोटात अन्न जात नव्हतं, तेव्हा मोदीजींनी 80 कोटी लोकांना, गरिबांना धान्य मोफत देण्याची योजना सुरू केली. आजही सुरू आहे, आजही सुरू आहे. तू कोणाला 5 पैसे देतो, 5 किलो धान्य पाठवलं त्या काळात स्वतःच्या पैशाने? आतापर्यंत मॅडम तुम्हाला सांगतो, हा आमच्या बरोबर एखाद्या देवळात आला ना तरी पहिले पैसे काढून त्याच्या वतीने मी त्या भटजींना सांगितलं. खरं सांगतो मी, अनेक वेळा जायचो सिंधुदुर्गात, आणि पैसे टाकायची जाणत नाही ती किती असो, 5 रुपये असो, 500 रुपये असो. भ्रष्टाचार बोलतो भाजप, भ्रष्ट पक्ष. अरे शिवसेनेत यांनी कुठलं कारखाना सुरू केला नाही, काही नाही केलं. तसं मुद्दाम का आठवणी. एक दिवशी मी घरी मातोश्रीला गेलो, साहेबांना भेटलो. बाहेर येताच हे साहेब भेटले. साहेब आणि मर्सिडीज घेतली, जरा बघा ना, पहा मला गेलो, पाहिले, छान, अभिनंदन. मी आपल्या कानात इन्कम टॅक्स दाखवलेच का रे? नाही, काय बोलले मर्सिडीज केली इन्कम टॅक्स, म्हणजे पैसे कुठले दिले असे विचार का? याला माहित नव्हतं. मी माझ्या सीए कडे नेलं आणि माझ्या सीएला सांगितलं तू ऑफिशियली दाखव नितीन जोशी सीएचं, अनेक वर्षाचे. असा व्यक्ती असे आरोप करतो आमच्यावर. अजून जोक आहे, भाजपा ठग्यांचा पक्ष बनलेला आहे. हा शब्द कोणाला बोलावं हे त्याला माहित नाही. अनेक वर्ष आमच्या सोबत राहिला, मग तो पण ठग्या होता ना, आलाही सोबत होता युतीमध्ये. मग हा पण तसाच होता काय? आम्ही त्याच्यातून बाहेर आलो, हा अजून ठग्यामध्येच आहे. असं म्हटलं तर देवेंद्र फडणवीस यांनी मणिपूर 5 चित्रपट बनवावा. देशाची जनता भाजपला ठग वाटते का? मणिपूर देवेंद्रला आणि लडाखला जायला सांगतो का? मग आता नुकतेच देवेंद्रजी लडाखला जाऊन आले. जाऊया म्हणजे काय? आज तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस राज्यात, देशात सगळे पक्ष सांगे तिकडे जातात. तुला टीका करू नकोस. 5 वर्ष मुख्यमंत्री असता देवेंद्रनी तुम्हाला सांभाळलं, अशी परतफेड करू नको. मला माहिती आहे कुठे कुठे कसं कसं सांभाळलं. मी जेव्हा देवेंद्रजींना सांगत होतो, साहेब हा ठाकरे असला तरी साफ आहे, उलटा फिरतो. हे अनेक वेळा पाहिजे. हे घटना सांगतो त्याचा स्वभावाची. साहेब गेले. साहेब गेल्यानंतर ते साहेब बरेचसे रुद्राक्ष घालायचे. ते घरात एका ठिकाणी ते गेल्यानंतर रूम मध्ये त्याच्यावर साळगावकर म्हणून ते मातोश्री यायचे. साहेबांना येऊन गप्पा मारायचे. पांडुरंग साहेब ते आले आणि त्यांनी पाहिलं, रुद्राक्ष हातात घेतले सगळ्या. उद्धवजी अहो हे कुठेतरी जपून ठेवा आणि काही वापरा तुम्ही. काय करा? बाळासाहेबांचं नाव सांगतो.
साहेबांच्या नावाने पक्ष चालवतो, याचा स्वतःला एक 5 माणसाने थांबणार, काय करू रुद्राक्ष अशी हातात घेतली आणि फेकून दिली. हे प्रेम बाळासाहेबांवर नाही म्हणा. पांडुरंग साळगावकर घरी घेऊन येतो, प्रोडक्शन लावलं तर मी येईल का, मला म्हणजे प्रोडक्शन वाल्याने सांगितलं सप्ताह आमची बाजूला होती. असा माणसाने टीका करू नका, तुझी बरेच असली आहे. 39 वर्ष होतो बरोबर, काय नाही माहिती आहे मातोश्रीतलं, पण अजून काढतच नाही. मी बोललो नको अंतर बाळासाहेबांकडे पाहू. साहेबांनी मला एक शपथ घेतली तेव्हा मी जेव्हा बाहेर पडलो सांगून साहेबांना 1-1.5 महिने फोन आला. त्या आमचा कांच्या नेपाळीत त्याला फोन आला, थापाने नंबर दिला. हा धावत आला, साप झाले होते 6 महिने. मला लक्षात साहेब जेव्हा मला विचारलं कसं काय मोठा वेळ विचार. मला नारायण फोन यासाठी केला की तुझ्याकडून मला एक शब्द पाहिजे. तुला माहितीये तू कोणापासून मोठा झाला काय सगळा इतिहास माहिती, मला एक शब्द दे. त्या शब्दामुळे मी थांबलो. उद्धव वाईट विचार कधी करू नकोस त्यासाठी साहेब उद्धवच नाही, ठाकरे नावाच्या कुठल्याही माणसाकडे मी वाकड्या नजरेने कधी पाहिलं. बस तुझा आभारी, दीर्घ आयुष्य तुला मिळव आणि ठेवला. आणि म्हणून त्यात तो उद्धव ठाकरे याची जीभ चालते. मला जेवढं माहितीये मला माहितीये सगळे प्रकार माहितीये. कशाला मर्दाची भाषा करतो. कधी शिवसेना आक्रमक संघटना, पत्रकारांना चांगली माहिती आहे, नवीन जुन्या प्रत्येकावर किती केस होत्या हेही माहितीये. मी नगरसेवक फॉर्म भरायला गेलो, 32 केस होत्या. 32. उद्धव ठाकरेने एवढ्या वर्षात शिवसेना उभारी घेत असताना कुठेतरी दंगल झाली, सैनिकांना मदत, विरोधवाले आगावर आले. कोणी कोणाला कानफडत मारलेलं कोणी ऐकलंय का? उद्धव ठाकरे कोणाला कानफडत मारले, शिवसेनेला कोणी शिवी घातली मारू नाही. पण इथे स्टेजवर चढला काय याचा बंदोबस्त करू, अमुक करू, तमुक करू. बकवास माणूस आहे, बकवास. का म्हणून त्याला त्या रामलीलामध्ये कुठली लीलेसाठी याला बोलवतात माहितीये बोलायला. आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी आपलं तोंड बंद करावं. या निवडणुकीत त्याचे 5 पेक्षा किंवा 5 ते 10च्या आत आमदार येणार. आता असलेल्या 16 पैकी 10 तर राहतच नाही. मी तुम्हाला सांगतो लोकसभा निवडणुकीनंतर संजय राऊत पण नाही राहत. पाहतो ते सांगणार नाही. सध्या तो अजून मधून कुठे जातो ते बघा, भेटी गाडी कुठे होतो ते तुमचं काम आहे, करत नाही तुम्ही. हा राहत नाही, त्याचे सगळे हे चालले. संजय राऊत पण पंतप्रधानावर डायरेक्ट बोलतो. मी एक दिवशी माझ्या बाजूला त्याला सीट मिळाली होती राज्यसभेत. मी विचारायचो तेव्हा सांग, तेव्हा हे काय नको, नुकता मी राज्यसभेत गेलो, सगळ्या गोष्टी विचारायचो, मात्र सगळ्या सांगायचं निष्ठावान ना, सगळ्या गोष्टी सांगाय आणि त्या शब्दात सांगायचे शब्द नाही. संजय काय चाललंय, बोगस माणसं काय, बोगस माणसं कसं होणार तुझं, ठीक आहे बघूया. हा माणूस आता जे काय बोलतोय ना हे बोलायला सांगतो तेवढंच. हा प्रामाणिक आहे पवार साहेबांचा. दिल्लीला मी ज्या ज्या वेळेला राष्ट्रवादीचं पवार साहेबांच्या ऑफिसच्या बाजूने जायचो, हा आतमध्ये बसलेला असायचा, आतमध्ये. हा पक्षाशी प्रामाणिक नाही. उद्धवला आज उद्या फसवतो. ही शिवसेना संपवली ना याला कारण संजय राऊतच आहे, संजय राऊत. त्यामुळे यांनी आता तोंड बंद करावं. मोदींबद्दल त्याने बोलू नये. मोदी कुठे तुझी. अमेरिकेचे अध्यक्ष मोदींचं कौतुक करतात,
वाचलं की नाही? ते करतात. इटलीचे अध्यक्ष करतात. अनेक देशाच्या अध्यक्षांनी त्या त्या देशात आमचे पंतप्रधान गेल्यानंतर कौतुकच केलं, प्रशंसा केली आहे. जगात त्यांचं आज भारत कुठे आहे हो उद्धवजी? 14 साली जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत 14 क्रमांकावर होता. 14 साली 11व्या क्रमांकावर होता. आज 5व्या क्रमांकावर आहे. आज आमची जीडीपी वाढली. जपान जर्मनी थोडा फरक आहे, 0.50चा फरक आहे. का आम्ही 3ऱ्या क्रमांकावर येईल. 2030च्या आत 3रा क्रमांक, 11व्या क्रमांकावर आले. हे क्रेडिट नाही. आज 54 योजना गरिबांसाठी, जनतेसाठी त्यांनी 10 वर्षात जाहीर केलं, 9 वर्षात जाहीर केला, 9-9.5 वर्ष. मुख्यमंत्री होता, काय दिलं रे? महाराष्ट्राला काय दिलं? जनतेला काय दिलं? एक तरी विकासाचं नकाशा तयार केलंस? महाराष्ट्राला कसं घेऊन जाणार? गरिबांना, शेतकऱ्यांना न्याय कसा देणार? बेकारी कशी घालवणार? त्यांनी बैठक घेतलीस, त्यासाठी नियोजन केलं? काही मग ते कधीच त्यांनी राजकारण पाहिलं नाही. कधी साहेब नारायण जरा बस त्याच्यावर थोडा वेळ, मग मी जायचो 3ऱ्या माळ्यावर. 3ऱ्या माळ्यावर गेलं तर काय, ते साहेब खाली बसलेले असायचे, चटई अशी त्याच्यावर. उद्धवजी साहेबांनी पाठवले, या विषयावर चर्चा करा असेल. सांगा तुम्ही, मी येतो. तरच मला विचार. आणि जो बसायचा त्याचे काय असायचं? नुसतं बसायचं नाही, सगळे कॅमेरे 4-5 बाजूला असायचे कॅमेरे, आणि ते घेऊन ते खोलायचे, परत ते करायचे. ते म्हणजे पॉलिटिकल गोष्टीवर चर्चा नाही. कॅमेरे मला विचारलं, राणे साहेब तुमच्याकडे कुठला कॅमेरा आहे? मला फोटो काढता येईल? सरळ सांगून द्या का आपल्याकडे नाही. साहेब बालिश गोष्टी, असा बालिश माणूसच नाही पाहिला. आता आपले कपडे आपणच शिवतो ना आवडी निवडी. एक दिवशी असंच मी रात्री साहेबांच्या डागवायावर बसलो, ते वरती गेलो. त्यांच्या हातात काय कपडे होते, असे कपड्याचे एक प्लास्टिकचे होते. म्हणजे साहेब काय नाही, टेलर आलाय, काही कपडे आणले, जरा घालतो, ट्रायल घेतो, मला जरा थांबा, जरा सांगा. शर्ट पॅन्ट आणली, घातली आणि आली. कसं वाटतं? साहेब तुम्हाला शोभत? मला पण विकेटच घ्यायची होती, दाखव. त्यानंतर जॅकेट, सदर रंगातलं जॅकेट घातलं, तुम्हाला शोभा दिसत. त्यानंतर त्यांनी सदरा लेगा, तो आता इथपर्यंत असतो ना, च्या खाली इथपर्यंत, दुसरं काय घालायची गरज नाही खरं विकेट असल्यावर, पण इथपर्यंत तो घालून माझ्यासमोर उत्तम, मागं दिसतच नाही कोण. मला सर तुम्हाला उत्तम शोभून दिसतो, हाच घाल. परमनंट झालं. त्याला माहित नाही मी का होते ना, आरशात ते जाऊन बघायला आपण कसं दिसतोय. असा उद्धव म्हणे गप्प बस, घरी बस, आता राजकारण तुझं संपलंय, पुढच्या वेळेला तडीपार होशील तो उद्धव ठाकरे मातुश्रीचा होईल, मराठी माणूस होणार नाही, तू होशील. त्यामुळे आता गप्प बस. त्यानंतर आमचे राहुल गांधी, हे राहुल गांधी आता त्यांच्याकडे पाहिल्यानंतर किंवा ती यातायात करतात ना, यात्रा, त्या चालतात ते मला खरं हसू येते. त्या कुठल्या एखादी पॉलिटिकल लीडर वाटतं? तुम्हाला वाटतं काय हो तो असं असं? ते जाऊ दे. त्याने आज का परवा मला एकाने व्हिडिओ दाखवला, साहेब हा व्हिडिओ मला आश्चर्य झालं. कुठे तोंड घालायचं ते पण त्याला कळत. एक लीडर काँग्रेसचा पाहिला नसेल नाही म्हणून हसला असता. भयानक व्हिडिओ. आता निवडणुकीत आम्ही लोकांना दाखवतो, हे बघा काँग्रेस पाहिजे बघा. आज असा माणूस तो काय म्हणतो,
की लोकसभेच्या निपक्ष निवडणूक झाली तर भाजप 180 जागा त्यांना मिळणार नाही. आणि आमचे 300 आहेत, 303 आहेत, तुझे 45 सेक्रेटरी आहेत, त्यांना 50 आहेत. 50 तुला 54 पाहिजे होते. विरोधी पक्ष नेता मिळाला 54. विरोधी पक्ष नेता काँग्रेसचा नाहीये सभागृहात, गटनेता जो आपल्या अनेक वर्ष सत्ता करूनही 65-70 वर्ष काँग्रेस सत्ता 50-55 सीट आणू शकत नाही. दुसऱ्याला 180 तुला काय मिळतात ते बघ ना. बघ. आणि ह्या सर्वांमध्ये त्यांनी मॅच फिक्सिंग करत आमच्या संघातील 2 खेळाडूंना तुरुंगात पाठवले. तुरुंगात का पाठवले बाबा? तुरुंगात गेले का म्हणून गेले? असेच पाठवले का? रामलीला मंदिरात दर्शनाला गेले, पकडलं आणि टाकलं का जेलमध्ये? नाही. आता त्यांचे काँग्रेसचे खासदार आहेत आमच्यावर राज्यसभेत, त्यांच्या घरी ईडीने रेड केली. काय मिळालं? 350 कोटी कॅश. 350 ही कॅश मिळाली. म्हणजे आमचे अमितभाई सांगत होते, अहो मशीन कमी, काही बंद पडल्या, पैसे मोजता. आणि असे अरेस्ट झाले, जेलमध्ये गेले. दुःख वाटतं राहुल गांधींना. दुसरे का त्यांचे नेते आहेत, त्यांच्या घरी रेड झाली, त्यांच्याकडे पैसे मिळाले, ते पण जेलमध्ये आहेत. केजरीवाल आहेत, त्यांच्याबद्दल दुःख वाटतं. म्हणून एकत्र बदल रामलीला का जमले? सगळे दुःख विरोधी पक्षांनी ईडीवाले एकत्र या, दुःख व्यक्त करा. एकाच्याही डोळ्यामध्ये पाणी नाही. का केजरीवालला असंच टाकलं आतमध्ये? देशात लोकशाही आहे, कायदे आहे. ते प्रकरण मी काल आलो तो वकिलाकडून समजून घेतलं. मी केजरीवालने काय केलं आणि त्याने किती रुपयाचा भ्रष्टाचार केला, त्याच्यासारख्या एज्युकेटेड एक अधिकारी होते ते केला. आता गेले आतमध्ये. समर्थन करतोय राहुल गांधी त्या सगळ्याच. राहुल गांधीने आम्हाला विचारायचं आहे, का हो राहुल गांधी मोदींवर बोलता? मोदींनी 9-10 वर्षाचे काम आणि कार्य केलं, भारताला जागतिक पातळीवर नाव मिळवून दिलं. आज भारताचे पंतप्रधान जगाच्या पाठीवर एक जागतिक दर्जाचे नेते म्हणून ख्याती मिळवली. त्यांच्या विरुद्ध बोलता? तुम्ही कधी या स्पर्धेत त्यावेळेला खासदार होते ना, मी सोनिया गांधीला भेटलो, मी तिथे होतो. मॅडम त्याला मंत्री बनवा, त्याला शिकू दे झाला सर. ह्याने दुसऱ्या दिवशी बाहेर प्रेस का सांगितलं, गांधी घराण्याचे लोक मंत्री नाही बनते, प्राईम मिनिस्टर. आता नुसते इंडिया भारताचे सगळे रस्ते नितीन गडकरी रस्ते बनवत जातो, त्याचा दर्जा हा तपासत जातो कसा झालाय. काय माणूस आहे हो तुम्ही? नेते आहात, काय डिग्निटी, लोक पाहतात तुमच्याकडे. काय दाढी होती आणि मग काय जसं वागण्याने चालताना वगैरे काही फोटो आहेत माझ्याकडे. काही लोक त्यांचेच लोक आणून देतात, त्यांच्या नेत्याला तेच लोक बदनाम करतायत. आणि त्याच्यामुळे राहुल गांधीला, उद्धव ठाकरेला आणि संजय राऊत तर बस झालं, तुझं एंड होता. आता तू नवीन घर शोधतोय, तिकडे जा, सुखी राहा. पण साध्या लोकप्रभामध्ये होता ना माणूस, सामन्याला येण्यापूर्वी लोकप्रभाला होता. माननीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धववर त्याला खासदार बनवलं नाही, ते प्रतीश नंदीला बनवलं. म्हणून या भाषेत बोलला ते अंकपणे एका याच्यात मी प्रश्न दाखवले. मी दाखवतो यांना संजयचं वाक्य दाखवतो. मी ह्या दोघांचे नाही कपडे उतरवले, नाव सांगणार नाही संजय राऊत. हे वाक्य आहे. कपडे उतरायला ठाकरे फॅमिलीची
आता त्यांचंच खातो आहे असा माणूस आहे, कृतज्ञ माणूस आहे. त्यामुळे त्यांनी आता गप्प बसाव. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे तुम्ही अधिक असे बोलत राहिला त्या निवडणुकीत ना, इटलीपासून भारतापर्यंत सगळ्या गोष्टी पोटसकट आहेत. एवढ्या खालच्या थरावर मी कधी जात नाही आणि वैयक्तिक टीका पण मी कधी एवढ्या वर्षात हाऊसमध्ये विरोधी पक्ष नेता होतो पण मी कधी नाही. पण म्हणा तुम्ही ह्या पत्रिकेवर अरे तुरेवरून पीएमडीएम ला अनिल भाईना बोलला ना, समोरचा माईक पण एक विषय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा. मला सांगणं आहे नाही राहणार. आता पण प्रोटेक्शन आहे ना, त्याच्यावर तुम्ही दिल्लीपर्यंत पोहोचता. ते विड्रॉ केलं ना तर मातोश्रीचा दरवाजा उघडलाच जाणार. तुम्ही इनसाइड आणि बाकी सगळे त्यामुळे गप्प बसा. राहुल गांधीला आम्ही दिल्लीलाच बोलू. सभागृहात येत नाही, आले तर 7-8 मिनिटं येतात आणि लगेच जातात. त्यामुळे बाकी ही पत्रकार परिषद ही तुम्हाला सांगतो हे ह्या तिघांसाठीच होती. जी रामलीला मैदानावर सभा घेतली ती सभा दारुण पराभवाच्या गॅरंटीमुळे विरोधी पक्षाचे नेते बेतार बडबड करत होते. रामलीला त्यांच्या पराभवाची गॅरंटी, आमच्या विजयाची गॅरंटी 400 पार हे नक्की आहे. त्यामुळे आमचे 400 पार आणि 303 वरून 370 आमचे अधिक एनडीए मिळून 400 आणि यांचे काँग्रेस 30-35 वर येईल बघ. 30-35 अशी याची स्थिती आहे. उद्धव ठाकरे भ्रष्टाचार म्हटलं त्याला सांगू माझ्याकडे यादी आहे. पैसे घेऊन तिकीट दिलेल्याची, पैसे घेऊन शिक्षण याचा चेअरमन बनवण्यासाठी अनेक नगरपालिकेत खासदारकीला आमदारकीला पैसे घेतल्याशिवाय तिकीट तेव्हा मिळत नव्हती. आता ज्यांनी दिले आणि आता शिवसेनेत नाही त्यांना एक दिवशी या अशा प्रेसला घेऊन येतो आणि सांगू दे की किती पैसे. आमच्या शंकर कांबळेच्या आगेस शंकर कांबळेला आम्ही निवेदन नक्की केली. दुसऱ्या अशी रात्री सामन्यात नाव आलं नाही. मी साहेबांकडे साहेब काय आलं मला माहित नाही, असं तिला मी जाणार नाही कोकणात. त्याला मी माहिती काढली. एक उद्योगपती जिंदालमध्ये, उद्योगपती नाही ते जिंदालमध्ये नोकरीला होते, त्यांच्याकडून 50 लाख घेऊन तिकीट फिरवली रात्रीच्या. आणि हा माणूस आमच्यावर टीका करतोय. नाव का सांगायला आणि वेळ आली. पैसे घेऊन म्हणे मला आम्ही पदे आणि तिकडे तुझं काम, हे तुझं काम. आणि मी त्यावेळेला बाळासाहेब तक्रार केला असं असं करतो. कारण एकदा मी गेलो, अचानक गेलो आणि साहेब तिथे बसतात. तो दरवाजा उघडला आणि तिथे 2 माणसांनी उद्धव ठाकरे मोजत होते. काय मोजत होते मी समजा. आम्ही सब डोळ्याने पाहिलंय रे, डोळ्याने. आणि मी तसंच वर गेलो आणि साहेबांकडे साहेब काय चाललंय तुमच्या रूम मध्ये चाललंय. बिल मारली जरा वर बरोबर. आणि आता काय बोलतोय, काम धंदा आणि व्यवसाय तरी मर्चंट्स मध्ये फिरतो. पैसे कुठून आणतो माहित नाही. आता आमच्या सरकारला सांग हा विचार तरी कसं काय फिरतो. दुसरं मातोश्री कसं काय झालं. चौकशी करणार का याची? हा चौकशी करणार का? सत्ता तुमची आहे केंद्रामध्ये. आता मी काय बोललो, मी तुमच्यासमोर बोलतो होणार हो. समजा मी सोडलं, तुम्ही एवढे सगळे सोडणार नाही. बातमी आली मग ती लगेच क्राईम मी सगळीकडे जाते. मी कसं सोडणार आमच्या नेत्यांना बोलल्यावर. मी पुरा उतरवणार. एवढं लांब आहे ना. एक काही आकडेवारी तुम्हाला देतो. जागतिक जीडीपी मध्ये भारताची क्रमवारी 5 नंबरला आहे. ऐका का, हे जरा घ्या. दरडोई उत्पन्नाचं 14 साली 88,000
678. आता आमची 1,97,000 2 लाखाच्या घरात किती वाढली बघा. उद्धवला जरा दाखवा. सामन्याचा कोण असेल जरा मोठ्या अक्षरात लिहा, दाखव द्या. संरक्षण बजेट 14च्या अगोदर 2,24,000 कोटी. आमचा आता 5,94,000 म्हणजे 6 लाख कोटी. आता मजबूत काय आहे? भारताकडे वाकड्या नजरेने का पाहत नाही बाजूची देश? त्याला कारण आहे. साक्षरतेचं प्रमाण तेव्हा 69, आता 70. आणि मगाशी मी सांगितलं तुम्हाला जीडीपी टॉप 5 देशामध्ये आज भारत आहे. आपला आता 3.46 आहे आणि जर्मनी 4.6 आहे. आपण अजून 50 पुढे गेलो तर जर्मनीच्या पुढे आपण जा. आणि मग जपानचे आहे. जपान पण 4.3 आहे. आपण 3रा नंबर. ही सगळी प्रगती म्हणा. बघ ही बाकी 54 ज्या गोष्टी दिल्या जनतेला, रेशन वगैरे, नागरिकांना 50% नागरिक बँकमध्ये खाती उघडली, 2.5 कोटी कुटुंबियांना घरात वीज पोहोचवली, 11 कोटी शौचालय बांधली, 50 कोटी लोकांची आयुष्यमान कार्ड बनवली, सुमारे 15 कोटी घरामध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा केला, 8 कोटीपेक्षा जास्त घरामध्ये गॅस सिलेंडर देण्यात आले. हे मोदींनी हे एवढ्याच वाचले. 54 योजना आहेत. जरा उद्धव आमच्या नेत्यांनी केलेलं कार्य, काम कौतुक करायला शब्द नसतील ना, तरी तू अशा रीतीने तडीपार बिडीपार बोलू नकोस. जनता तुला तडीपार करेल. एवढी लोकप्रियता मोदींची आणि भाजपची आहे. जनता तडीपार करेल. आणि तो वेळ जवळ आलेला आहे. डोळ्यासमोर 40 आमदार गेले, तू काय करू शकला नाही. 16/10 वाटेवर आहे, काय नाही. त्यामुळे तडीपार तू होणार. त्यामुळे आमच्या नेत्याला बीजेपीला बोलत जाऊ नको. रामलीलाला जातोस ना तिकडे, दिल्लीला तुला बोलवतात. मराठीत आपण म्हणतो ना दाणेला देतो. कत्तलखाना साईडला जातात ना दाणेला द्यायला, तसं तुला रामलीलाला काम जा. दुसरा राहिला माझा स्वतःचा प्रश्न. कारण बरेच जण कधी मी हे थांबवतो आणि प्रश्न गळ्यापर्यंत आलाय त्याबद्दल उद्धव ठाकरे काही बोलण्याला वेळ लागले. मोदीजीचे विचारसरणी औरंगजेब बाबासाहेब. आता मी हे बोलणार नाही कुठला होते, कारण बाळासाहेब माझे नेत्याने गुरु आजही हा वेळा कोणाला काय बोलावं हे माहिती. माननीय मोदींचे उपकार आहेत. ज्या अनेक गोष्टी याची चौकशी आणि अनेक गोष्टी घडतात, आतून जाऊन भेटून यायचा मोदी साहेबांना आणि अमित शहा. मग अशी कृतज्ञ त्यासाठी. औरंगजेब तुला काय म्हणू मी, काय म्हणू? तू काय आहे ना उद्धव, मला माहिती आहे, पण मी बोललो ना तुला म्हणजे मातृच्या बाहेर येऊ शकणार नाही. एवढी तुझी सगळ्या गोष्टी काढून टाकली. सगळ्या साहेबांना मोदी आवडायचे. अनेक वेळा उल्लेख करायचे मोदींचा. चांगला नेता आहे. ते गुजरातचा मुख्यमंत्री पण असतात. अरे चांगला म्हणू नको, पण असं काय औरंगजेब हा क्रूर होता. मोदी क्रूर दिसले? कोणाला दुखवलं? बोलले नाही तर बाकी रक्त बिक्त खून वगैरे ते सोडाच. आणि ते तसे असते तो उद्धव तू राहिला नसता. रामलीलातून परत घरापर्यंत पोहोचत नसता. खरं सांग नाही पोहोचत. त्यामुळे आता गप्प बस. नाही तर आम्हाला भाजपच्या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी लीला दाखवावी लागेल. लीला म्हटलंय बाकी काय नाही. हा क्राईम शब्द नाहीये. वकील असतील तर त्यांना सांगतो. आता राहिला प्रश्न माझा, बरेच लोक बातम्या देत आहेत, म्हणजे युट्यूब काही लोक परत दाखवत आहेत. सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ भाजपचाच आणि भाजपचाच उमेदवार लढेल. कोण असेल पक्ष सांगा.
कोण असेल पक्ष सांगेल, पण भाजपच लढणार. लुडबुड कोणी करू नये. मी मागे घेतलं नाही, मी कोणाशी बोलायला गेलो नाही, याबद्दल कोणालाही माझ्याही नेत्याला मला तिकीट द्या बोललो नाही. बाकीच्यांना बोलत सोडा. माझ्या आयुष्यात तो माझा गुणधर्म, आयुष्यात एवढी पद मिळाली ना, मला तिकीट द्या, मला पद द्या सांगणं न मागता मिळालेलं आहे. त्यामुळे बातम्या देताना जरा विचार करा, विचार करा. कारण मला कोणी विचारलं नाही आणि मी भाजपची हा तो मतदारसंघ आहे आणि भाजपने माझं नाव जाहीर केल्यास मी लढणार आणि जिंकणार. तेव्हा पत्रकार परिषद घेऊन तुमचं तोंड बोल. एक बार हिंदी में प्लीज कर दीजिए। उद्धव ठाकरे ने रामलीला मैदान में तरीका के शब्दों का इस्तेमाल किया। एकाएकाने विचारा, एकाएकाने मराठी दादा तुम्ही म्हणाला सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच लढणार. आता दुसरीकडे उदय सामंत यांनी उद्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली. काय प्रत्येक पक्षाला अधिकार आहे तो बैठक बोलवली. आम्ही पण बोलवली उद्या. हे चालू आहे ना त्यासाठी. बैठकी बोलवतो ना. तुला जायकाला माहितीये का? आमच्या गावागावात होतो. उदयचं तिकडे, आमचं इकडे. सरकार कोण आहे मला माहिती. पण दादा, उदय सामंत यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे, उदय सामंत यांची आजची प्रतिक्रिया हीच होती की हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे. स्थानिक खासदार कुठली शिवसेना? शिंदेची शिवसेना. विनायक राऊत कुठली शिवसेनेचा? यांचा आहे का? या शिवसेनेचा एकनाथ शिंदेचा आहे का? किती कार्यकर्ते आहेत भाजपचे तिकडे? जिल्हा परिषद, जिल्हा बँक, सगळ्या नगरपालिका, तिथे आमदार, हे सर्व एवढी ताकद असताना आम्ही सोडणार का तो मतदारसंघ? हा अजिबात सोडणार नाही. आणि कोण उमेदवार म्हणून नाव सांगा जरा. किरण सामंत यांचं नाव चर्चेत येत. माहिती घ्या. तुम्ही मला माहिती दादा, तुम्ही त्यांच्या नावाला विरोध नाही, पण मी सांगतो या इथे बीजेपीचा उमेदवार आहे. दादा, तुम्ही महत्वपूर्ण विधान केलं की रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपाचाच आहे. जर माझी उमेदवारी घोषित केली तर मी जिंकून देखील मला शब्द बघ, मला उमेदवार म्हणून घोषित केलं तर, माझी केलं, मला उमेदवार घोषित केली तर मी लढवू. दादा, रत्नागिरी सिंधुदुर्गचा जो सस्पेन्स आहे, महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघांपैकी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाची सर्वाधिक जास्त चर्चा आहे. तर त्याचा सस्पेन्स कधी मिटणार आहे? तुम्ही वरिष्ठ नेत्यांशी या संदर्भात काय बोलला का? किंवा वरिष्ठ नेत्यांशी लांब लग्न झालं कधी स्पेसिफिक प्रश्न आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी, देवेंद्रजींनी किंवा दिल्लीच्या नेत्यांनी तुम्हाला रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी कामाला लागा किंवा तुम्हाला हिरवा कंदील दिलाय का? दादा, स्पेसिफिक. किती वर्ष झाली? 10 वर्ष. मला राजकारणात 56 वर्ष. मी पण काही ज्या पदावर गेलो ना, ते याला एवढे वर्ष लागले. आपल्याला मी सांग, मला मी तरी कोणी सांगितलं माझा पक्ष, माझ्या पक्षाची क्षमता प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक राज्यात चांगला अभ्यास आहे. आणि म्हणून तो मतदारसंघ आपला असला पाहिजे. नेत्यांना माझ्या माहिती ऐकून दिली पाहिजे. हे कोणाचं वजन आहे हे नेत्यांना माहिती. हे ज्या काही बोललो, माझं नाव जाहीर झालं, मी लढणार, माझा नेत्यांवर विश्वास आहे. पण त्यांनी जो निर्णय केला, मी नड्डाजीने सांगून आलो निवडणूक घोषणेच्या, आप जो जिम्मेदारी देंगे वो मैं एक्सेप्ट करूंगा. आणि त्यामुळे ना कोणीतरी विचारायला सांगितलं म्हणून मला माहिती आहे काही प्रश्न सांगितले, हे विचार राणे मग आम्हाला तेवढं राणे असं बोलले. माझ्या नेत्यांनी जे सांगितलं असेल गोपनीय ते मी उघड करणार.
काही एकटा म्हटलं तर सांगितलं एवढंच नाही. राणे साहब, सर हिंदी में 2 सवाल है। सर हिंदी में 2 सवाल है। एक रत्नागिरी सिंधुदुर्ग सीट को लेकर जो विषय चल रहा है, मराठी होतं दादा, मराठी होतं. विचारते ना काय दादा, हिंदी रत्नागिरी विचारतात, मराठी सीट होतं को लेकर जो चर्चाएं चल रही है, अभी तक सीट तय नहीं है। एक तो सवाल ये है, इस पर आपका क्या कहना है? दूसरा ये, जो उद्धव ठाकरे ने रामलीला मैदान में तड़ीपार जैसे शब्दों का इस्तेमाल किया पीएम के खिलाफ, उस पर क्या कहेंगे? नहीं मैंने उसकी जानकारी दी कि देखो उनको एक तो मैनर्स नहीं है, किसको क्या कहना है, उनकी औकात नहीं है पीएम के ऊपर क्रिटिसाइज करना, और तड़ीपार जैसी भाषा उन्होंने जो यूज की है ना, उनकी औकात नहीं है। तो एक आदमी जो अभी एक सीएम है, मातों से बाहर नहीं निकलता है, तो खाली पीएम को इस तरह तड़ीपार, हमारे 303 है, 303 एमपी है, महाराष्ट्र और देश में हमारी सत्ता है, और तड़ीपार को किसको किया जाता है? उनका 5 है, 5 एमपी, हमारे 303, ये इनका 5 में से एक चुनाव में 0 आएगा, ये तड़ीपार होने वाला है। रत्नागिरी सिंधुदुर्ग सीट को लेकर क्या कहना है? रत्नागिरी सिंधुदुर्ग सीट को लेकर सिंधुदुर्ग और रत्नागिरी, इनका नाम डिक्लेयर होना बाकी है। कल तक उम्मीदवार का नाम बाहर आ जाएगा, और बाहर आने के बाद जिसका नाम आ जाएगा वो काम पे लग जाएगा। सर ये कहती है कि हम सेक्युलर पार्टी सर, कांग्रेस पार्टी लगातार ये कहती है कि हम सेक्युलर पार्टी है। इस बार जो लोकसभा चुनाव के लिए उन्होंने उम्मीदवारों की सूची जारी की है, उसमें एक भी मुस्लिम समाज के व्यक्ति को ऐड नहीं किया गया है, और एक भी सूची में उनका नाम नहीं है। और बीजेपी पे लगातार ये कहा जाता है कि वो सेक्युलर पार्टी नहीं है, और मुसलमान जो वर्ग होता है उनको वो आगे नहीं लाते हैं। क्या कहेंगे? मगर हम तो मुस्लिमों को काफी नेता जन है बीजेपी में। एक भी प्रत्याशी को नाम नहीं देता, उसको हम क्या करेंगे? अगर हम तो चाहेंगे हमारे हम देखो, हिंदू हो, मुस्लिम हो, अच्छा कार्यकर्ता हो, कैपेबल होगा एमपी के लिए, तो हम उनको देते हैं। सर मीरा भाईंदर की स्टेट इन्वेस्टमेंट कंपनी ये सालों से एनओसी के नाम पर लगातार सर 2008 में द स्टेट इन्वेस्टमेंट कंपनी मीरा भाईंदर की कंपनी है, एनओसी के नाम पे सालों से मीरा भाईंदर के लोगों को ठग रही है। 2008 में आप रेवेन्यू मिनिस्टर रहे थे, अब राधाकृष्ण विखे पाटिल ने जांच के आदेश दिए हैं, क्या कहना चाहेंगे? मुझे मालूम नहीं, हर कंपनी ऑर्डर, मैं 12 साल रेवेन्यू मिनिस्टर था, तो 12 साल में जिस किसको अनुमति दी, मैं क्या डायरी रखा है क्या, लिस्ट रखा है, मुझे मालूम नहीं है। अभी के रेवेन्यू मिनिस्टर ने जांच किया, वो करने दे। देखिए, 1 डजन उम्मीदवार सिंधुदुर्ग रत्नागिरी के लिए खड़ा रहना चाहते हैं, 1 डजन, उसमें एक हो गए, मगर बीजेपी कैपेबल आदमी को उधर उम्मीदवार बनाएंगे, और बीजेपी का हक है, वो मतदार संघ का बीजेपी का। आपके नेता संजय सिंह को बेल मिली है, ईडी ने इस बार अपोज भी नहीं किया है। आपके नेता संजय सिंह को बेल मिली है। सर आम आदमी पार्टी राज्यसभा सांसद संजय सिंह अभिषेक एक प्रश्न विचारो। अभिषेक से जुड़ा ही सवाल है कि बीच में किरण सामंत ने वहां पर एक प्रस्ताव पास किया था कि अगर किरण सावंत को सीट नहीं मिलती है तो वो वहां पर बीजेपी के उम्मीदवार का समर्थन नहीं करेंगे। एनसीपी और शिवसेना के कई लोगों को लेकर के वो रत्नागिरी इस तरीके का प्रस्ताव, इसको कैसे देखते हैं?
कैसे देता? अच्छा देखिए, कोई भी खड़ा रहने, कुछ भी करना हमें फर्क नहीं पड़ता। हम जिले में हो गए ना तो इस टाइप को वक्तव्य उसके करके बताए। विनोद जी, आज जाएंगे, कल जाएंगे, उसके बाद में आप उसको फोन करो, थोड़ा बाहर आके जरा बात करो। विनोद जी, विनोद जी आहे, जर शिंदे गटला गेली तर तुम्ही युती धर्मचं पालन करणार का? भाजपात आहे आणि भाजप आतापर्यंत युतीचा धर्म पाळत आणलाय आणि मी ज्या पक्षात असतो 99 नाही 100% असतो, मी 99% नसतो, 100%. त्यामुळे पालन करणार. राहुल आता तुम्ही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या संपत्तीबद्दल उल्लेख केला. सरकार केंद्रात तुमचे, राज्यात तुमचे, या सगळ्या संदर्भात खरं तर याचे अनेकदा आरोप झालेत आणि कुठलं आहे तुमचं चॅनल? न्यूज 18 लोकमत सर, न्यूज 18 लोकमत, ही सगळी चौकशी तुम्ही करणार का या सगळ्या संदर्भात? कारण अनेकदा आरोप झाले मात्र त्याबद्दल त्याची चौकशी खास करून आपल्याला सांगतो, आपल्याला जे वाटतंय ते ऑलरेडी चालू आहे. जवळ आलं ना आणि केजरीवाल सारखी परिस्थिती आहे तेव्हा ब्रेकिंग न्यूज दाखव. विनायक भाजपचे खासदार उन्मेष पाटील नाराज आहेत. त्यांनी आज उन्मेष पाटील ठाकरेंची भेट घेतली आहे. आपले उमेदवारी दिली नाही म्हणून ते नाराज झाले आणि आज उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली. उद्या ते प्रवेश करतात. आम्ही नाकारल्यानंतर गेले ना तर उद्धव ठाकरे वर्णी लावतात तर पडायला कोणतरी माणसं पाहिजे ना. उद्या तुम्ही सिंधुदुर्गात आहात, उद्या सिंधुदुर्गात आहात तुम्ही, अशी चर्चा आहे, जोरदार शक्तीप्रदर्शन करणार. उद्या प्रचाराचा दावा फुटणार आहे का लोकसभेच्या? आज्ञाधारक आहे मी, बातमी आल्यानंतर ना बोलणार. सर, उम्मीदवाराचा केजरीवाल के करीबी आम आदमी पार्टी के नेता संजय सिंह को बेल मिली है. लिकर घोटाले के मामले में इस बार ईडी ने अपोज भी नहीं किया है इस बिल को. सुप्रीम कोर्ट ने बेल दी है. मैं कोर्ट के निर्णय पे कॉमेंट्स नहीं करूंगा, प्लीज. कुमार सर, येन अक्षरापासून सुरुवात सर, ये सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघामध्ये येन अक्षरापासून सुरू होणारं नाव असेल का? पक्षाने आदेश दिला तुम्हाला राहणार. शेवटचा प्रश्न, तुम्हाला येणंच पाहिजे. शेवटचा प्रश्न सुशांत. तुम्ही त्यावेळी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती, त्यावेळी तुमच्यावर कारवाईचे प्रयत्न केले होते. मात्र आता संजय राऊत ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख जॉनी लिव्हर करतायत, भविष्यात तुम्ही त्यांच्या कारवाईची मागणी करणार का? संजय राऊत जॉनी लिव्हर म्हणतायत मोदी. संजय राऊत त्यांच्यावर काय कारवाई करणार कारण पंतप्रधानांचा अपमान करतायत. माझी कारवाई वेगळी असेल, सरकार वेगळी. त्याला एवढी हिंमत त्यांनी करू नये. जॉनी लिव्हर काय ना तर त्याला आपण दाखवू. त्यांनी आरशात स्वतःचा पूर्व बघा. शेवटचा प्रश्न सूरज. संजय राउत प्रधानमंत्री को लेकर कभी उन्हें तानाशाह से तुलना करते, कभी औरंगजेब से उनकी तुलना करते, तो कभी जॉनी लीवर से तुलना करते. तो इस तरह की भाषाओं का प्रयोग करते, तो क्या बीजेपी आने वाले समय में इसी तरह से उन्हें जवाब देगी या फिर जवाब देने का कोई अलग रास्ता ढूंढेगा? जो तरीका है ना उस तरीके से हम जवाब देंगे. कोर्ट कचहरी से भी देंगे कार्रवाई करके, और आप जो चाहते हैं वो भी करेंगे. चला, सर्व